सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान शहरात राबविले जात आहे। यासाठी प्रथमतः आयुक्त ओंबासे साहेब, अतिरिक्त आयुक्त रवी पवार साहेब, संदीप कांजे साहेब व सर्व महापालिका प्रशासनाचा मी आभार मानतो। आपण पाहिलं आहे की स्वच्छता अभियान 4 म्हणून चौथा टप्पा त्यांनी शहरात सुरुवात केलेली आहे। जवळपास 250 ते 300 कर्मचारी एकाच वेळी शहरातल्या एखाद्या भागात स्वच्छता मोहीम घेत असतात। परंतु आम्ही आयुक्त साहेबांना व प्रशासनाला अशी विनंती केली की रस्त्याच्या व्यतिरिक्त महापालिकेच्या अधिकारातले काही क्रीडांगण असतील, उद्याने असतील, या ठिकाणी जर अशा पद्धतीने एकत्रित साफसफाईची मोहीम झाली तर याच्यातील प्रेरणा शहरातील नागरिकांना व समाजसेवी संस्थांना मिळेल आणि त्यातनं लोक जागरूक होऊन त्यांचाही सहभाग वाढवतील आणि भविष्यात तो परिसर कायमस्वरूपी स्वच्छता ठेवण्यासाठी सगळेजण प्रयत्नशील करतील। त्या अनुषंगाने आज आपल्या किल्ला परिसरातील खंदक बगीचा असेल, हुतात्मा बगीचा असेल, या दोन्ही ठिकाणी 250हून अधिक कर्मचारी आणि तितक्याच संख्येने सामाजिक कार्यात असणारे नागरिक देखील सहभागी झालेले आहेत। स्वतः आयुक्त साहेब व सर्व अधिकारी आम्ही आज स्वच्छता मोहीम केलेली आहे। मी नागरिकांना विनंती करतो की आपणही आपला परिसर स्वच्छ राहण्यासाठी काळजी घ्यावी। कचरा इतरत्र कुठेही न टाकता तो परिसरात उपलब्ध असलेल्या डस्टबिनमध्येच टाकावा। विशेषतः घंटागाडी वेळेवर आली नाही म्हणून नागरिक सार्वजनिक कचराकुंडी जे इतके वर्ष बंद होते अशा ठिकाणी कचरा टाकतात, तर कृपया तसं न करता घंटागाडी येण्याची वाट पाहावी आणि तशी घंटागाडी वेळेत पोहोचत नसेल तर संबंधित सामाजिक कार्यकर्त्यांकडे किंवा महापालिका प्रशासनाचा ज्यांचा कोणाचा नंबर आहे त्यांना आपण कळवावं। ती गाडी तिथं वेळेवर येण्यासाठी निश्चित प्रशासन काम करेल। आणि ही आज 250 लोकांची मोहीम जरी एका ठिकाणी होत असेल तरी आम्ही प्रशासनाला विनंती केली की येणाऱ्या काळात आठवड्यातनं किमान एकदा ह्या 250 लोकांचं विभाजन करून 50 लोकांची टीम जर एकाच प्रभागात गेली तर असे 5-1 प्रभाग दर आठवड्याला रोटेशन पद्धतीने त्या प्रभागातले धार्मिक स्थळं असतील, उद्याने असतील, क्रीडांगणे असतील, ह्या स्थळा परिसर स्वच्छ होण्यास मदत होणार आहे। लोकांनाही त्या भागातल्या जास्तीत जास्त सहभाग यात व्हावा ही विनंती करतो।